उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुणे जिल्ह्याचे तब्बल 16 वर्षे पालकमंत्री राहिलेत। विविध विकास कामांच्या माध्यमातून अजित पवार यांनी पुणे जिल्ह्याचा चेहरा मोहरा बदललाय। रासायनिक द्रव्यांचा वापर न करता उच्च प्रतीची औषधे तयार करण्याच्या नव्या संशोधनाला युनायटेड किंगडमकडून आंतरराष्ट्रीय पेटंट मंजूर झाले आहे। वैचारिक पुस्तकांच्या निर्मितीने मराठी साहित्यामध्ये मोलाची भर घालणारे मनोविकास प्रकाशनचे संचालक आणि ज्येष्ठ प्रकाशक अरविंद पाटकर यांचे गुरुवारी पहाटे निधन झाले। सांगली कोल्हापूर महामार्गावरील जांभळी जयसिंगपूर रस्त्यावर कुर्डे माळ्याजवळ काल बुधवारी रात्री एका जिम ट्रेनरवर हल्ला करून त्याचा खून करण्यात आलाय। नाशिकच्या बाह्य रिंग रोडसाठी जमिनींची मोजणी सुरू झाली आहे। कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे। सुमारे 18 गावांतून हा रस्ता जाणार आहे। राज्यातील हवामानात सतत चढ उतार होत असून हवामान खात्याने आता काही शहरात पावसाचा अंदाज वर्तवलाय। सोसाट्याच्या वाऱ्यासह विजांचा कडकडाट होण्याचा अंदाज देण्यात आलाय। अजित पवारांच्या विमान अपघाताच्या चौकशीसाठी नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने 3 सदस्यांची समिती स्थापन केली आहे। उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनानंतर नागपुरातील विजयगड बंगल्यातील आठवणी भावुक करणाऱ्या ठरतायत। मी येणार आहे, वस्तू तशाच ठेवा, असे त्यांनी कर्मचाऱ्यांना सांगितले होते। यूजीसीच्या 2026च्या वादग्रस्त नियमावलीवर सर्वोच्च न्यायालयाने तात्पुरती स्थगिती दिली आहे। जातीनिहाय भेदभावाच्या व्याख्या व तरतुदींवर प्रश्न उपस्थित करत न्यायालयाने नियमांचा पुनर्विचार करण्याचे संकेत दिले आहेत। पोलीस अत्याचार कितीही गंभीर असला तरी तो अधिकृत कर्तव्याशी संबंधित असल्यास शासनाच्या पूर्वमंजुरीशिवाय फौजदारी खटला चालवता येत नाही, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलाय। अजित पवार यांच्या निधनानंतर संजय राऊत यांनी म्हटलंय की अजित पवारांवरचे 70,000 कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप मागे घेणे त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल। मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मराठी शाळा बंद पडण्याच्या गंभीर समस्येवर चिंता व्यक्त केली आहे। सरकार आणि याचिकाकर्त्यांना 2 फेब्रुवारीपर्यंत ब्लू प्रिंट सादर करण्यास सांगितलंय। 5 लाख रुपयांची रोकड चोरट्यांनी लंपास केल्याच्या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं 28 जानेवारीच्या मध्यरात्री कर्नाटकातील शिवमोगा येथून आरोपीला ताब्यात घेतलंय। काल परवापर्यंत अजित पवारांवर वेगवेगळ्या प्रकरणांवरून तुटून पडणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया त्यांच्या निधनाने शोकात बुडाले आहेत। मोठा काळ मी त्यांच्या विरुद्ध संघर्ष केलाय, त्यांच्या निधनाने तो संघर्ष आज संपलाय, असे म्हणत दमानिया भावुक झाले आहेत। सिनेसृष्टीतून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी एकेकाळची दिग्गज अभिनेत्री ममता कुलकर्णी यांनी किन्नर आखाड्यातील महामंडलेश्वर पदावरून आपला राजीनामा दिलाय। सनातन धर्म प्रचारक साध्वी प्रेम बैसा यांचा जोधपूरमध्ये संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झालाय। तिचा एडिट केलेला व्हिडिओ व्हायरल करून एका तरुणाने तिला मानसिक छळ केल्याचा आरोप आहे। हावडा आणि कामाख्या दरम्यान धावणाऱ्या देशाच्या पहिल्या वंदे भारत स्लीपर ट्रेनच्या मेन्यूमध्ये लवकरच मांसाहारी पदार्थांचे पर्याय उपलब्ध होणार आहे। मध्य प्रदेशामधील सतना जिल्ह्यातील एका गोदामात तरुणीला मारहाण केल्याच्या आणि धमकी दिल्याच्या आरोपानंतर भाजपाचे नागोद मंडळ अध्यक्ष पुलकित टंडन यांच्या विरोधात FIR दाखल करण्यात आलाय। शशी थरूर यांनी आज लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांची भेट देऊन अंतर्गत मतभेदांच्या चर्चांना पूर्ण विराम लावलाय। तसेच मुख्यमंत्री पदासाठी आपण इच्छुक नसल्याचं ठामपणे सांगितलंय। भारतीय महसूल सेवा विभागाचे अधिकारी समीर वानखेडे यांनी शाहरुख खानच्या प्रोडक्शन हाऊस आणि सिरीज विरोधात केलेल्या मानहानी खटल्याची याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे। कोलंबियामध्ये भीषण विमान अपघात घडलाय। या विमान अपघातात एका कोलंबियन खासदारासह आणखी 15 जणांचा मृत्यू झालाय। केंद्र सरकारने हवा आणि जल प्रदूषणाशी संबंधित कायद्यांतर्गत लागू असलेल्या मार्गदर्शक तत्वांमध्ये सुधारणा केली असून उद्योगांना दिलेली संमती आता रद्द होईपर्यंत वैध ठरणार आहे। YSRCP सरकारच्या काळात 2019 ते 2024 दरम्यान तिरुमला तिरुपती देवस्थानाला भेसळयुक्त तूप पुरवण्यात आल्याची पुष्टी SITने केली आहे। ट्रम्प प्रशासनाने नवीन ट्रॅव्हल ॲडव्हायझरी जारी करत अमेरिकन नागरिकांना पाकिस्तानात जाण्यापूर्वी 2 वेळा विचार करण्याचा सल्ला दिलाय। इराणने अण्वस्त्रांच्या मुद्द्यावर चर्चेच्या टेबलावर यावे, अन्यथा पुढचा हल्ला अत्यंत भीषण असेल, अशी धमकी ट्रम्प यांनी इराणला दिली आहे। चीनने म्यानमारच्या सीमेलगत असलेले स्कॅम सेंटर नेटवर्क चालवणाऱ्या कुख्यात मिंग कुटुंबातील 11 सदस्यांना फासावर लटकवलंय। या लोकांवर हत्या, अवैध कब्जा, फसवणूक आणि जुगार अड्डे चालवण्यासारखे गंभीर गुन्हे होते। आता व्हॉट्सअॅप वापरण्यासाठी लवकरच पैसे भरावे लागू शकतात, कारण कंपनी सध्या सबस्क्रिप्शन मॉडेलवर काम करत आहे।
रिलायन्स समूहाचे अध्यक्ष अनिल अंबानी यांच्याशी संबंधित कंपन्यांविरुद्ध सुरू असलेल्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाच्या चौकशीचा भाग म्हणून 1800 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीची नवीन मालमत्ता अंमलबजावणी संचालनालयाने बुधवारी जप्त केली आहे. कांतारा चॅप्टर 1 चित्रपटातील दैवच्या नक्कल केल्याप्रकरणी रणवीर सिंग विरोधात बँगलोरमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या वतीनं आयोजित करण्यात आलेली 3री महाराष्ट्र ओपन कॅरम चॅलेंजर्स ट्रॉफी 2025-26 ही स्पर्धा 29 व 30 जानेवारी 2026 रोजी दादर येथील हॉलमध्ये पार पडणार आहे. अशाच सुपर 30 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती. नमस्कार.